श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो, हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। कुटुंबातील स्त्रियांनी हे करा, कारण घरातला काही जो त्रास आहे तुम्हाला, म्हणजे थोडक्यात झालं तर तुमचं म्हणजे नवरा दारू पीत असेल किंवा काही दुसऱ्या गोष्टी असतील, वादविवाद होत असतील, घरात भांडणं असतील किंवा वाईट शक्ती असेल, घरात वास्तुदोष असेल तर किंवा पितरांचा त्रास असेल, म्हणजे पितृदोष जो म्हणतो आपण तो, त्याचा जरी त्रास होत असेल तर बऱ्याच पितृदोष अडचणी असेल तर घरामध्ये संतती प्राप्त होत नाही किंवा सतत भांडणं होणे, बऱ्याच अशा गोष्टी असतात। त्याच्यासाठी रामबाणा म्हणलं तरी हा उपाय आहे। उपाय म्हणण्यापेक्षा भरपूर असं प्रभावी सेवा आहे, ती म्हणजे रुद्राभिषेक। तर तो कसा करावा, गुरुमाऊली सांगतात, घरातल्या स्त्रीनं जर रुद्राभिषेक केला, आता आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण श्रावण महिना जो आहे त्यामध्ये रुद्राभिषेक करतो, पण जर तुम्ही नित्य नियमाने दर सोमवारी जर आपल्या घरामध्ये ही सेवा केली, रुद्राभिषेक केला, तर नक्कीच त्याचा फरक जाणवतो आणि फरक पडतो। जर तुमच्या नवऱ्याला कोणती व्यसन असेल, म्हणजे व्यसन लागलेली असेल, तर मुक्त होण्यासाठी, ते व्यसनामधून मुक्त होण्यासाठी सुद्धा खूप प्रभावी सेवा आहे, तो म्हणजे रुद्राभिषेक। तर रुद्राभिषेक कधी करावा, तर आपल्याला माहिती आहे भगवान शंकराचा दिवस म्हणजे सोमवार आहे, तर सोमवारी आपल्याला दर सोमवारी रुद्राभिषेक करावा। तर ही रुद्राभिषेक करण्याची सेवा 1 तास लागते, जास्त वेळ म्हणण्यापेक्षा ते कमीत कमी 1 तास लागतो। जर तो म्हणजे 1 तासाची ही सेवा आहे। त्याचबरोबर ही सेवा प्रदोष समय संध्याकाळच्या वेळेला करायची असते। तर आता ही सेवा करण्यासाठी आपल्याला काय काय लागतं हे जाणून घेऊया। तर आपल्या घरामध्ये भगवान शंकराची पिंड असतेच, तर ती पिंड लागते। त्याचबरोबर तुमच्याकडे जर ते अभिषेक पात्र असेल, म्हणजे ते गळतीचं, तर ते तर उत्तम, पण ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी चमचा जरी वापरला तरी पण चालते। चमच्याच्या साहाय्याने एक ताट घ्यायचं आहे, त्याच्यावरती आपल्या घरातली जी पिंड आहे भगवान शंकराची ती ठेवायची आहे आणि त्याला जल अर्पण करताना रुद्र अध्याय वाचायचे आहेत। तर रुद्र अध्याय किती वाचायचे, तर म्हणजे 1 ते 9 ओव्या म्हणायच्या आहेत आपल्याला रुद्र अध्यायाच्या। मग तुम्ही ते रुद्र अध्याय प्राकृतिक भाषेमध्ये म्हणला किंवा सांस्कृतिक भाषेमध्ये म्हणला तरी चालते। तर ही सेवा म्हणजे काय काय म्हणायचं, कसं म्हणायचं हेला स्टार्ट करूया। तर त्यासाठी आपल्याला ते म्हणलं ना, तुम्हाला पात्र लागेल आणि पिंड लागेल। तर गाईचं शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आणि एका ताटामध्ये ती पिंड घ्यायची आपल्याला। पिंड घेतल्यानंतर पाणी घ्यायचं आहे, पाणी जवळच घ्या, कारण पुन्हा ज्यावेळेस तुम्ही अभिषेक करायला बसेल तर तुम्हाला उठायची गरज लागणार नाही जास्त, त्यामुळे जास्तचं पाणी आपल्या जवळ घ्यायचं आहे। फुलं घ्यायची आहेत, अगरबत्ती लावायची आहे आणि काय करायचं आहे, तर आता सर्वात अगोदर आपल्याला कोणते मंत्र म्हणायचे हे बघूया। ज्यावेळेस तुम्ही सेवेला बसताल तर तुम्ही म्हणजे पांढरं साडी घातली, पांढरा कुर्ता घातला तरी चालते। तुम्हाला पण माहिती आहे की ज्यावेळेस आपण भगवान शंकराची पूजा अर्चना करत असतो त्यावेळेस त्यांना अतिशय प्रिय असलेलं पांढऱ्या रंगाचं आपण वस्त्र परिधान करत असतो। तर सेवा कसं करायचं, मोठ्याने बोलायचं, सेवा मनातल्या मनात करायच्या नसतात। तर तुम्हाला ह्या सेवा सगळे जे काही मंत्र म्हणायचे ते नित्यसेवेचं जे पुस्तक आहे दिंडोरी प्रणीतमधून आपण नित्यसेवा जे ज्यातून करतो, जे मंत्र म्हणतो, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे मंत्र भेटून जातील। तर पहिल्यांदा आपण कोणतीही सेवा करताना स्वामीस्तवन घेतो। स्वामीस्तवन आपल्याला घ्यायचं आहे, पहिल्या का दुसऱ्या पेजवर ते स्वामीस्तवन आहे नित्यसेवेमध्ये। त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राची 1 माळ जप करायचा आहे। त्यानंतर आपल्याला पहिलं महिमान जे आहे ते आपल्याला म्हणायचं आहे 1 वेळेस। पुन्हा गणपती अथर्व शीर्षक एकदा म्हणायचं आहे, राम रक्षा स्तोत्र एकदा म्हणायचं आहे। हे सगळं तुम्हाला सेवा चालू असताना ते पाणी, जर तुमच्याकडे ते असेल ना अभिषेक पात्र, तर पाणी त्यात टाकून ते एक असं थेंब त्याच्यावर अभिषेक चालू होईल, त्यावेळेस तुम्हाला हे मंत्र उच्चारायचे आहेत। त्यानंतर म्हणजे रामरक्षा स्तोत्र म्हणायचं। त्यानंतर रुद्राध्याय, आता बऱ्याच महिलांना संस्कृतीमध्ये येत नाही, तर त्यांनी प्राकृतिकमध्ये म्हणलं तरी पण चालते, ते पण तुम्हाला नित्यसेवेमध्ये मिळून जाईल। त्यानंतर आपल्याला शिवकवच एकदा म्हणायचं आहे। शिवगायत्री मंत्र तो सुद्धा तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे, शिवगायत्री मंत्र। त्यानंतर महामृत्युंजय मंत्र त्याची सुद्धा 16 वेळेस म्हणा किंवा 108 वेळेस महामृत्युंजय म्हणला तरी पण चालतो, किंवा एकदा म्हणा चालेल। अमृत संजीवनी एकदा म्हणायची आहे। कालभैरव अष्टक एकदा म्हणायचं आहे। अमृत संजीवनी जे आहे ते तुम्ही 11 वेळेस म्हणू शकतात आणि कालभैरव जे अष्टक आहे, कालभैरव अष्टक ते तुम्हाला एकदा म्हणायचं आहे। तर ह्या सेवा चालू असताना म्हणजेच अभिषेक चालू आहे तुमचा असं म्हणता येईल। त्यानंतर तुम्हाला काय म्हणायचं आहे, तिथपर्यंत झालं की पिंड
मस्त असे पाण्यातून दुसऱ्या ताटामध्ये घ्यायची आहे, किंवा तुम्ही एखादं खाली डिश वगैरे घेतली तरी चालेल. त्यानंतर भस्म लावायचं आहे, पिंडीला भस्म लावायचं आहे. कारण तुम्हाला माहिती शंकर म्हणजे भगवान शंकरांना भस्म हे खूप आवडतीचं आहे, त्यामुळं भस्म लावायचं आहे. त्यानंतर भस्म लावून झालं की तिन्ही बोटांनी लावायचं आहे आपलं, म्हणजे ब्रह्म विष्णू महेश. भस्म कसा लावायचं हे प्रत्येक स्त्रीला माहिती आहे. त्यानंतर तुम्हाला धोत्र्याचं जर फूल मिळालं तर तुम्ही धोत्र्याचं फूलसुद्धा पिंडीवरती वाहू शकतात. त्यानंतर तुमच्याकडे कोणतंही पांढरं फूल असेल तर व्हा, किंवा तुम्हाला धोत्र्याचं फूल किंवा फळ जरी मिळालं तर ते व्हायचं आहे. त्यानंतर बेलपत्र. आता भगवान शंकरांना बेलपत्र खूप आवडीचं आहे. 108 जर बेलपत्र तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही 108 बेलपत्र घ्या. नसतील मिळत तर तुम्ही एक जरी वाहिलं तरी खूप झालं. तर बेलपत्र कसं व्हायचं हे सुद्धा माहिती आहे तुम्हाला. ते पानं जे आहेत ते पालते व्हायचे असतात बेलपत्राचे, आणि ते देठ आहे ते पिंडीवरती करायचं आणि पानं आपल्याकडं करायचे असतात, हे थोडक्यात सांगते. तर बेलपत्र वाहत असताना शिव अष्टोत्तर नामवली घ्यायच्या 108 वेळेस तुम्हाला म्हणायचे आहे, आणि 108 बेलपत्र व्हायचे आहेत त्या पिंडीवरती. तर अतिशय सोपी सेवा, म्हणलात तरीच 1 तास लागतो, कारण मंत्र वगैरे म्हणायला, जे काही स्तोत्र आहेत ते म्हणायला, रामरक्षाध्याय म्हणजे रामरक्षा स्तोत्र म्हणायला किंवा रुद्राध्याय म्हणायला थोडा वेळ लागतो. तर तुम्हाला त्या पद्धतीने 1 तासाची ही सेवा आहे आणि 1 तासाची ही सेवा करायची आहे. पण जर का तुम्ही ही सेवा केली तर तुमच्या आयुष्यातले जे काही पितराचा त्रास आहे, नातेसंबंधात अडचणी आहेत, वादविवाद, भांडणे, वाईट शक्ती आहे, ती नक्कीच त्यातून तुम्ही मुक्त होणार आहात. आणि नक्कीच जर तुमच्या घरामध्ये कोणी दारू पीत असेल किंवा व्यसन असेल दुसरं, तर त्यातून त्याची मुक्तता नक्कीच होणार आहे. खूप प्रभावी सेवा आहे ही रुद्राध्याय, रुद्राभिषेक करणं आपल्या घरामध्ये. किमान तुम्ही दररोज नाही झालं, आता दररोज तर शक्य नाही प्रत्येकानं, तर तुम्ही दर सोमवारी 16 सोमवार जरी केले तरी पण खूप फरक तुम्हाला जाणवेल. तर या प्रकारे छोटीशी सेवा जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की सेवा कशी करायची. तुम्ही फक्त तुमच्याकडे नित्यसेवेचे पुस्तक असेल ना, तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते की कोणते मंत्र म्हणायचे, हे सगळी तुम्हाला संपूर्ण माहिती देते. फक्त तुम्ही नक्की करा आणि त्याचा अनुभव घ्या. भगवान शंकराची आवडती सेवा आहे रुद्राभिषेक, तर नक्की करा आणि त्याचा अनुभव घ्या. कोणकोणतं म्हणायचे मी ते नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पण तुम्हाला नंतर तो अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे, पाणी आहे, जे की आपण त्या पिंडीवरती अभिषेक केलेलं पाणी आहे खालचं, तर ते पाणी आपल्या घरातल्या त्या व्यक्तीला द्यायचं आहे जी व्यक्ती व्यसन करते, किंवा म्हणजे आपल्या घरातल्या सर्व व्यक्तींनी पेलं तरी चालेल. पण जी व्यक्ती व्यसन करते त्याला व्यसनमुक्त होण्यासाठी अतिशय प्रभावी तीर्थ आहे ते, त्यामुळे त्यांनाही नक्की द्या आणि त्याचा प्रभाव बघा. बाकीच्यांनी घरातल्या व्यक्तींना दिलं तरी पण चालतं, आणि मेन म्हणजे त्या व्यक्तीला जरी दिलं जिला म्हणजे व्यसन आहे तिला पण द्यायचं आहे. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. खरंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.